स्मार्ट सिटी पुरवठा 24/7. सर्वप्रथम आज शिवजयंती असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आजच सकाळी किल्ल्यावर माननीय मुख्यमंत्री, मी आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तिथल्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि ते ग्रामीण भागातले कार्यक्रम उरकून मी आता इथं आलो. आज दिवस चांगला आहे, शिवजयंती आहे. गेले अनेक दिवस पुणे शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टी 162 वॉर्डमधील जवळजवळ 156-57 वॉर्डात हजारी भाग यंत्रणा ही आमची कार्यान्वित झाली आणि त्याचं कामही संघटनात्मक सुरू झालं, जेणेकरून पक्षाच्या जाहीरनाम्यापासून ते केंद्रातल्या आणि राज्यातल्या योजना, विविध राज्यातील काही चांगले उपक्रम हे जनतेपर्यंत आम्ही नेऊन पोहोचवू शकलो. अगदी प्रथम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वॉर रूमचं उद्घाटन झालं. टिळक शाळेवरती 3000 हजारी भाग प्रमुखांचा मेळावा झाला. या सगळ्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महाराष्ट्राचे प्रभारी खासदार राकेश सिंह, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही सतीश जी, संघटन मंत्री रवी भुसारी यांचा सहभाग होता. पुण्यातले 8ही आमदार, शहर अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय नाना काकडे, मी स्वतः पालकमंत्री म्हणून पूर्ण शहर पिंजून काढून शेवटच्या घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो. पुणे शहरात गेली अनेक वर्ष मध्ये एखाद दुसरा अपवाद वगळता काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि सत्ता होती. पायाभूत सुविधांना वेळ लागतो हे आम्हाला माहिती आहे. तात्कालिक वॉर्डापुरता एखादा पोल उभारणं, गल्लीबोळ कॉन्क्रीट करणं सोपं असतं, पण सातत्याने इतकी वर्ष हातात सत्ता दिल्यानंतरही ज्या गतीनं पुण्याचा विकास व्हायला पाहिजे होता त्या गतीनं झाला नाही. विशेषतः पुण्याच्या संदर्भामध्ये स्मार्ट सिटीचा एक नवीन संकल्पना माननीय पंतप्रधानांनी आणली. पुण्याची निवड झाली. आता पिंपरी चिंचवडही त्याच्यामध्ये आपण ऍड केलं. स्मार्ट सिटी म्हणजे नागरिकांना उपलब्धी ज्या आहेत, सेवा ज्या आहेत. तसं मला आठवतंय की मी विरोधी पक्षात असताना CCTVच्या संदर्भात आंदोलन करत होतो, होत नव्हता, पण पालकमंत्री झाल्यानंतर त्याचा पूर्ण पाठपुरावा करून आज पुण्यात मोठ्या प्रमाणावर CCTV चालू आहे. उर्वरित काळात आणखीन राहिलेले देखील भाग आम्ही पूर्ण करणार आहोत. मग वायफाय सेवा असेल, आरोग्य सेवा असेल, PMPLचे मार्ग असतील, जे म्हणून काही आधुनिक आहे ते स्मार्ट सिटीत समावेश करून सामान्य माणसाला ती सेवा सहज उपलब्ध करून देण्याकरता
पावलं आमची पडतायत. असं नाही, काय व्यंकय्यजींनी मुळा मोठा म्हटलं, नाव हे खरं म्हणजे गावाच्या नावावरनं नदीचं नाव आहे. मोठा हे गाव आहे, मी स्वतः गेलोय, मुळा मोठ्या नदी आहे आणि त्यामुळे त्यांना ते असं आपल्याला तर ते गंगा वगैरे ऐकायची सवय झाली. आता आपल्या एकट्या जिल्ह्यात आणि ह्याच्यात 192च्या वर नद्या आहेत. त्यामुळे साधारणपणे जुन्या काळापासून नद्यांची नावं ही गावाच्या उगमापासून असतात. तेवढाच त्याच्यातला विषय. फार मोठं काही नामांतर वगैरे करावं अशा संदर्भातनं त्यांनी बोललं नव्हतं. नंबर 1, मी कालही अनेक ठिकाणी सांगितलं, आम्ही सगळ्यांनी सांगितलं की थोडीशी कम्युनिकेशन गॅप पडली आणि ती पडते काही वेळेला. इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळं चालू असताना उमेदवारांचा थोडा आग्रह होता की आम्हाला 18-19 हा पदयात्रेकरता द्या, शेवटचे 2 दिवस आहेत, वेळ दुपारची होती. साधारणपणे 4ला सभा सुरू करावी असं आमच्या डोक्यामध्ये होतं, पण नाशिकच्या 2 सभा आणि मुंबईच्या शेवटच्या 2 सभा, कारण आज सभा रात्रीला घेता येत नाही, म्हणजे 10 नंतरही नाही, आणखीन थोडा प्रॉब्लेम आहे विमानाने जाण्या येण्याचा. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री आम्हाला असं म्हटले की या सभेला उशीर होतोय, अजून लोक यायला वेळ लागणार आहे, ह्या सभेत जर मी जास्त वेळ गेलो तर पुढच्या माझ्या सभा चुकतील. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातल्या सगळ्या सभा आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहे, त्यामुळे असा काही प्रश्न नाही. त्यामुळे एखाद्या वेळेला कुठेतरी नियोजनात बारीक सारीक उणीव राहते आणि ते आम्ही मान्यही करतो. असं काही नाही आहे की आमचं काही करत असताना प्रॉब्लेम येत नाही, ते येतात, पण ते एवढंच मोठ्या मनाने मान्यही केले पाहिजेत.